Cancer Healer Center, a new beginning. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ससाना ट्रॅप मध्ये पकडलं का? संजय राऊतांचा सवाल. तर धस मुंडे भेटीत मोठी डील झाल्याचा राऊतांचा आरोप. सुरेश धस पलटतील हे धनंजय देशमुखांना सांगितलं होतं. वाल्मिक कराड आष्टीमध्ये काम करायला लागल्यानं धसानी विषय उचलला. अंजली दमानिया यांचं वक्तव्य. धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी भाजपने सुरेश धसांवर दबाव आणला. मुंडे धस भेटीवर मनोज जरांगे यांचा दावा. बीड हत्या प्रकरणामध्ये ठाकरेंची शिवसेना लक्ष घालणार. उद्धव ठाकरेही बीडला जाणार. खासदार संजय राऊतांची माहिती. मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं सांगून धनंजय मुंडेंनी 200 कोटी रुपये उचलले. अजितदादांनी तातडीनं कारवाई करावी, अंजली दमानी यांची मागणी. तर इफ्कोमध्ये सुद्धा घोटाळा झाल्याचा दमानी यांचा आरोप. मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लीक झाल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस संतापले. अजेंडा लीक झाल्यास मला कारवाई करावी लागेल. सहकारी मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची तंबी. ठाकरेंच्या कॅबिनेटमधूनही बातम्या लीक व्हायच्या. आता तेच फितूर फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये. राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा. मराठा आरक्षणाचं आंदोलन मोडीत काढण्याचा सरकारचा डाव. 2 मंत्रीच उपोषण करणार. मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप. ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. तर महाविकास आघाडीमध्ये शिंदे मुख्यमंत्री नकोत अशी पवारांची भूमिका होती, राऊतांचा दावा. पक्षातील गळती रोखण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची सावध भूमिका. सर्व नेत्यांची दर आठवड्यामध्ये मंगळवारी बैठक होणार. पुणे पोलीस आयुक्तांचं डोकं तपासण्याची गरज. सोलापूरकरला प्रथमदर्शी क्लीन चिट देणाऱ्या पोलीस आयुक्त अमितेश कुमारांवर उदयनराजे भडकले. सरकारच्या आशीर्वादामुळे राहुल सोलापूरकरवर कारवाई नाही. सोलापूरकरला सरकार पाठीशी घालतंय, मनोज जरांगे यांचा आरोप. राहुल गांधींनी शिवजयंतीवर ट्विट करताना शिवरायांना श्रद्धांजली वाहिली. राहुल गांधींच्या ट्विट नंतर भाजपची जोरदार टीका. राहुल गांधींकडून शिवरायांचा अपमान. राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या शिवसन्मान रॅलीला छगन भुजबळ यांची उपस्थिती. छगन भुजबळांची नाराजी दूर झाल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीच्या निमित्तानं किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पाळणा सोहळा संपन्न. राजकोट किल्ल्यावर नवीन पुतळा उभारणीचं काम सुरू. पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते शिवपुतळा उभारणीची पायाभरणी. प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असेल. शिवसृष्टीसाठी महाराष्ट्र सरकारकडून 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. शिवजयंतीच्या निमित्तानं अभिनेता विकी कौशलकडून रायगडावर शिवरायांना अभिवादन. मंत्री आदिती तटकरे यांच्याकडूनही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन. महाराष्ट्रामध्ये 2017 सालीच करमणूक कर नेहमीकरता रद्द करण्याचा निर्णय. छावा चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच नवीन लस. चाचणी अंतिम टप्प्यात. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती. 8 ते 16 वयोगटामध्ये लस घेतल्यास कॅन्सरला थांबवण्यात यश मिळणार. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा उद्या रामलीला मैदानावर शपथविधी. उद्याच्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस देखील उपस्थित राहणार. Cancer Healer Center, a new beginning.